आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. वाळवा येथे युवकाचा खून, आईसह तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात. सांगली जिल्ह्यातील वाळवा गावात खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिनांक 29/3/2026 रोजी मध्यरात्री 1 ते सकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान वाळवा अहिरवाडी रोडवरील रॉयल हॉटेलजवळील देसाई प्लॉट परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्रथमेश उर्फ बबलू कोळी, अभिजित उर्फ सोन्या परीट आणि राजश्री कोळी यांनी संगणमत करून संदेश उर्फ साहिल अशोक कदम यांचा खून केला. आरोपींनी प्रथम मयताला दारू पाजून त्याच्या डोक्यावर व तोंडावर काठीने व दगडाने वार केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह घराबाहेर काही अंतरावर नेऊन टाकण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच ईश्वरपूर उपविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली. तांत्रिक माहिती व खास बातमीदारांच्या मदतीने आरोपी शिंदेमळा, बोरगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपी प्रथमेश कोळी यांनी कबुली देताना सांगितले की मयत संदेश हा त्याच्या आईला त्रास देत असल्याने त्याच्यात वारंवार वाद होत होते. त्याच कारणावरून झालेल्या भांडणात तिघांनी मिळून संदेश कदम याच्यावर दगड व काठीने हल्ला करून त्यांचा खून केला. तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.